श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा बसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी या दशकामध्ये आम्हाला सगुणांचं महत्त्व सांगितलेलं आहे। या समासाचंच नाव नेमकं समर्थांनी जाणपण असा समासाचं नाव दिलं असल्यामुळे श्री समर्थ जाणत्याची लक्षणे, गुणवंताची लक्षणे या समासात समर्थ सांगत आहेत। श्री समर्थांनी या समासामध्ये नेमकं काय सांगितलं ते आपण आज पाहणार आहोत। श्रीराम समर्थ श्रीराम। पृथ्वीमध्ये लोक सकल, एक संपन्न एक दुर्बळ, एक निर्मळ एक ओंगळ, काय निमित्त श्रीराम। किती एक राजे नांदती, किती एक दरिद्र भोगती, किती एकांची उत्तम गती, किती एक अधमाधम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी संपूर्ण पृथ्वीचा विचार केला आहे। एका विशिष्ट भागाचा, एखाद्या विशिष्ट प्रांताचा, एखाद्या विशिष्ट समाजाचा असा विचार समर्थ मांडत नाही। ते व्यापकत्वाने शब्द वापरतात आहे। या पृथ्वीमध्ये लोक सकल, त्यापैकी काही संपन्न आहेत आणि काही दुर्बळ आहेत, असं का दिसावं? भगवंताचीच जर ही सगळी लेकरे आहेत, ही सृष्टी जर भगवंतानेच निर्माण केली आहे, त्याचीच ही सगळी करणी आहे, तर मला तेवढं फक्त सांगावं की काही लोक संपन्न आहेत तर काही लोक दुर्बळ आहेत, अशी विविधता आम्हाला का पाहायला मिळावी? त्याचं उत्तर समर्थ देतात आहे। ऐसे काय निमित्त झाले, हे मज पाहिजे निरोपिले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रोती श्रीराम। एक संपन्न आहे, एक दुर्बळ आहे, एक उत्तम आहे, एक सामान्य आहे। अशा प्रकारे विविधता आम्हाला का दिसते, त्याचे उत्तर समर्थ देतात।
हे सकल गुणासी गती सगुण भाग्यश्री भोगती अवगुण दरिद्र प्राप्ती यदर्थी संशय नाही. श्रीराम. एका शब्दामध्ये समर्थांनी या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलं आहे. ते म्हणतात अवगुण दरिद्र प्राप्ती यदर्थी संशय नाही. गुणवंताजवळ सगळ्या गोष्टी प्राप्त असतात, सगुणाजवळ सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून मानवाने सगुण झालं पाहिजे, उत्तम गुणवान झालं पाहिजे. सगुण म्हणजे गुणासहित राहणे. म्हणून समर्थ म्हणतात आहे हे सकल गुणासी गती. ही जी गती प्राप्त झाली आहे, ही जी स्थिती प्राप्त झाली आहे, या स्थितीमागचं कारण केवळ त्यांची गुण आहे. म्हणून प्रत्येकाने मानव देह प्राप्त केल्यानंतर गुणवान झालं पाहिजे असा आग्रह समर्थ धरतात. या जगामध्ये अनेक गुणवंत आहेत. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत आनंदी आणि प्रसन्न आहे. त्या गुणवंताच्या यादीमध्ये आम्हाला कुठे बसता येते का, त्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. ज्याला जे जमते ते त्याने केलं पाहिजे. ज्याला जमते ते न करता ज्या गोष्टीने आम्हाला पैसा प्राप्त होतो त्या गोष्टी जर मागे आपण लागलो तर गुण तर मिळणार नाहीत, उलट आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होईल, श्रम उत्पन्न होतील. म्हणून आजही विद्यार्थ्यांना पालक नेहमी आपली आग्रहाची भूमिका मांडत असतात. पण मुलांचा कल, मुलांची मुळातली आवड, त्यांच्या अंगीभूत असलेला गुण त्याचा त्यांनी पारखायचा असतो आणि त्या गोष्टीत त्यांनी प्रगती करायची असते. म्हणजे त्याला त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त होईल. सगळ्यांना सगळ्या गोष्टी जमणं शक्य नाही आणि एकाला सगळ्या गोष्टीसुद्धा जमणं शक्य नाही. म्हणून आपल्या गुणांची पारख आपण करावी आणि त्या गुणांची वृद्धी करण्याचं काम, त्या गुणांना वाढवण्याचं काम, त्या गुणांना उच्च शिखरावर नेण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. म्हणून आम्ही साधक 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 हा शब्द जर सारखा वापरत असेल तर तो साधक या शब्दामध्ये जो साधना करतो त्याला साधक असे म्हणतात. मग ती साधना कशाची असावी तर ती गुणांची साधना असावी. ती उपासना कशाची असली पाहिजे तर ती गुणांची उपासना असली पाहिजे. अशा प्रकारे आम्ही भक्तींच्या प्रकारामध्ये सुद्धा एक निर्गुण भक्ती आणि दुसरे सगुण भक्ती म्हटलेलं आहे. सगुणांचीही आम्हाला गोष्ट प्राप्त व्हावी, सगुण प्राप्त व्हावे म्हणून आम्ही त्या त्या देवतांची भक्ती करतो. म्हणून त्याला आम्ही सगुण उपासना असं म्हणतो. सगुण उपासना म्हणजे केवळ मूर्तीची पूजा असा संकुचित अर्थ न धरता त्याचा व्यापकत्वाने असा अर्थ घ्यावा की सगुण याचा अर्थ गुणांची उपासना. म्हणून समर्थ इथे की ते स्पष्टपणे सांगतात हे सकल गुणासी गती सगुण भाग्यश्री भोगती अवगुण दरिद्र प्राप्ती यदर्थी संशय नाही. माझ्यामध्ये जर चांगले गुण असतील तर माझी निश्चित किंमत होणार आहे. माझी किंमत वाढवणं हे माझ्या हातात आहे. म्हणून 64 कला आहे. कुठल्या कलेमध्ये तुम्हाला प्रवीण व्हायचं आहे तुम्ही तुमचं ठरवू शकता. आपल्या आवडीनुसार आपण ते क्षेत्र निवडलं तर आम्हाला जीवनामध्ये सगुण भाग्यश्री भोगती या शब्दाचा अर्थ कळेल. सगुण म्हणजे गुणवान असल्यामुळे त्याला धनसंपदा मिळेल. म्हणून एक सुंदर सुभाषित आहे, विद्या ददाति विनयम. विद्या ददाति विनयम
विनयादयाति पात्रतम पात्रत्वात धर्माप्नोति धनात धर्मम ततत् सुखम. विद्या विनय देते. विनयाने मनुष्य योग्य बनतो. योग्यतेमुळे त्याला धन मिळते. मग तो धनाने धर्म आणि धर्मातून सुख प्राप्त करतो. म्हणून आम्हाला सुख संपन्न व्हायचं का? मग विद्या संपन्न व्हा. सुख संपन्न होणे याचाच अर्थ विद्या संपन्न होणे. आम्हाला अशी कला आली पाहिजे की ज्या कलेमुळे सगळे लोक आमचे चाहते झाले पाहिजे. याला गुण म्हटलेला आहे. दोन प्रकारचे गुण आहेत. एक गुण सगुण भाग्यश्री प्राप्त करणारे आहेत, तर आध्यात्मिक गुण आम्हाला निर्गुणाची प्राप्ती करून देणार आहे. आम्हाला सगुण पाहिजे असेल तर सगुणाची उपासना करावी. आम्हाला निर्गुण हवं असेल तर निर्गुणाची उपासना करावी. म्हणून समर्थांनी या संसारामध्ये ते सुखी संपन्न लोक दिसतात आहे की जे संपन्नता त्यांच्याकडे त्यांच्या गुणांमुळे आलेली आहे. म्हणून आम्हाला संपन्न व्हायचं आहे, सुखी व्हायचं आहे, समाधानी व्हायचं आहे, तर आम्हाला गुण प्राप्त करावं लागतील. आम्हाला ज्ञान प्राप्त करावं लागेल आणि ज्ञानाच्या माध्यमातून आम्हाला हळूहळू संपत्ती प्राप्त होईल. म्हणून आम्ही पहिले सरस्वतीची पूजा करतो, सरस्वतीची आराधना करतो. एकदा सरस्वतीची आराधना केली की आपल्याला ज्ञान प्राप्त होईल. ज्ञानातूनच मग माणसाला धन प्राप्त होईल. विद्या ददाती विनयम. विद्या विनय देते. विनयामुळेच माणसाला योग्यता प्राप्त होते. अहंकारी माणसाला जीवनात काही मिळत नाही. नम्रता असेल आणि विनयता असेल तर त्याला सोनेपीक सुहागा ज्याला म्हणतात आपण त्याप्रमाणे होते. विद्या विनयेन शोभते. विद्येला विनयतेचा अलंकार असला पाहिजे. ज्ञानसंपन्न असल्यानंतर अहंकार लवकर येण्याची शक्यता आहे. म्हणून नम्रतेचा अलंकार त्याला परिधान करावा. त्या विनयतेमुळे त्याला धन प्राप्त होते. विद्याधनाती विनयम विनयादयाती पात्रतम आणि पात्रत्वात धनमाप्नोती. पात्रता प्राप्त झाल्याबरोबर आपल्याला धन प्राप्त होते. मग तो धनातून धर्म आणि धर्मातून सुख प्राप्त करतो. धर्म या शब्दाचा अर्थ पुन्हा कर्तव्य अर्थाने घ्यावा. म्हणून अशा प्रकारे समर्थ म्हणतात तुम्हाला सुख प्राप्त होते आहे, तुम्हाला संपत्ती प्राप्त होते आहे. या मागचं उत्तर आहे गुण. हे सकल गुणासी गती सगुण भाग्यश्री भोगती अवगुणास दरिद्र प्राप्ती यदरती संशय नाही. श्रीराम. जो जो जेते उपजला तो तो ते व्यवसायी उमजला तयास लोक म्हणती भला कार्य करता. श्रीराम. श्री समर्थांनी या ठिकाणी व्यवसायी शब्द वापरला आहे. व्यवसाय करणे. वडिलांचा जो व्यवसाय आहे तो मुलगा पुढे चालवत असतो. बरेचदा असं असते की वडील ज्या व्यवसायामध्ये असतात किंवा ज्या गोष्टी वडिलांमध्ये बालपणापासून आलेल्या असतात त्याच गुणांचा पाईक त्यांचा मुलगा होतो. वडील जर तबलावादक असतील तर मुलाला तबला न शिकवता येतो. आई जर गाणारी असेल तर मुलगी आपोआप गायला लागते. वडील जर खेळाडू असतील तर मुलंसुद्धा उत्तम खेळाडू होतात. वडील जर लेखक असतील तर मुलांनासुद्धा लेखनकला येते. अशा प्रकारची विद्या आपोआप प्राप्त होते. तशी व्यवसायांची सुद्धा आहे. सोनारीचा व्यवसाय करणाऱ्या मुलांना त्यांची मुलं जेव्हा त्यांना होतील ते त्यांच्याकडनं त्याच गोष्टी शिकतात.
इतक्या सहजतेने शिकतात की आपण त्यांना शिकवलं आहे हे सुद्धा वडिलांच्या लक्षात येत नाही. म्हणून डॉक्टरची मुलं बहुतेक डॉक्टर होण्याचा प्रयत्न करतात. शिक्षकांच्या मुलांना शिक्षक व्हावंसं वाटते. ते गुण आपोआपच तिथे ट्रान्सफर होत असतात. सहवासाने म्हणा किंवा रक्तातून म्हणा, दोन्ही गोष्टींनी त्याला ते उपज ज्ञान प्राप्त होते. म्हणून तशा प्रकारचा जर संस्कार त्याच्यावर केला गेला तर तो अधिक चांगल्या गुणांनी तो प्रगट होतो. म्हणून वडिलांचा गुण कोणता आहे आणि त्या गुणाला धरून किंवा आईचा जो गुण असेल तो गुण धरून मुलांनी जर पुढे चालले तर त्यांच्या कार्याला अधिक गती प्राप्त होईल आणि तो खऱ्या अर्थाने कार्यकर्ता होईल. म्हणून समर्थ इथे सांगतात आहे, जाणता तो कार्य करी नेणता काहीच न करी, जाणता तो पोट भरी नेणता भिक मागे श्रीराम. नेणता याचा अर्थ ज्याला कळत नाही असा, जाणता याचा अर्थ ज्याला सगळं जाण आहे, कळते. एकच गोष्ट असते, ती एकाला कळते एकाला कळत नाही. ज्याला कळते त्याला किंमत येऊन जाते. लोक त्याला धन संपन्न देतात, अर्थसहाय्य करतात, नव्हे त्याला जास्त पगारावर त्याला नोकरीवर ठेवतात. तो धनसंपन्न होतो. जो नेणता असतो, ज्याला कळत नाही, तो मनुष्य त्या तुलनेमध्ये अर्थाच्या दृष्टीने तो संपन्न होऊ शकत नाही. अध्यात्मामध्ये जशी ज्ञानसंपदा महत्त्वाची आहे तशी संसारामध्ये अर्थसंपन्नता सुद्धा महत्त्वाची आहे, हे कधीही विसरू नये. म्हणून आम्ही दरिद्री राहावं, गरीब राहावं असं कुठल्याही शास्त्रात सांगितलेलं नाही, कुठल्याही संतांनी सांगितलं नाही, कुठल्याही महापुरुषांनी अशा प्रकारचं आचरण करायला सांगितलं नाही. उलट आम्ही ज्यांना महत्त्व देतो असे प्रभू रामचंद्र हे अयोध्येचे राजे होते. भगवान श्रीकृष्णाच्या केवळ फोटोमध्ये असलेले अलंकार पाहून आम्हाला आश्चर्य वाटते. भगवान महावीर हे राजपुत्र होते. गौतम बुद्ध, भगवान गौतम बुद्ध हे सुद्धा राजपुत्र होते. या महापुरुषांनी आम्हाला दरिद्री राहा, गरीब राहा असं कधीच सांगितलं नाही. त्यामध्ये लोभ ठेवू नका, मोह करू नका, त्याला चिटकून राहू नका. तुम्ही प्राप्त केलेलं धन, तुम्ही प्राप्त केलेलं संपत्ती, तुम्ही प्राप्त केलेलं ज्ञान हे तुमच्यापुरता मर्यादित ठेवू नका. ही गोष्ट मात्र संतांनी सांगितली. तुमच्यानंतर तुम्ही इतरांना संपन्न करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्याला मानव असं म्हणावं. मी पोटभर जेवलो याचा अर्थ जेवण झालं नाही, माझ्या बाजूचा आहे त्यालासुद्धा पोटभर जेवण मिळालं का याचा विचार जो करेल त्याला आम्ही मानवता म्हणतो. म्हणून आम्ही संपन्न झालं पाहिजे आणि इतकं संपन्न व्हावं की आपण इतरांना मदत करू शकलो पाहिजे. जरी संतांनी म्हटलं असेल, साई इतना दीजिए जामे कुटुंब समाय, मैं भी भूका ना रहू न साधू भूका जाय, याचाच अर्थ अशी संपन्नता असली पाहिजे की माझ्या घरी येणारा मनुष्य कधी विन्मुख जाता कामा नये. एवढी संपन्नता प्रत्येकाला आली पाहिजे. धनाला महत्त्व नाही का या जगामध्ये? धनाला महत्त्व आहे. धनमर्जेय मानव धनमूलमिदं जगत अंतरम नैव पश्यामी निर्धनस्य मृतस्य च. हे मानवा, तू धन मिळव, कारण या धनामध्ये एक निर्धन मनुष्य आणि मेलेला मनुष्य यामध्ये मला काही भेदच दिसत नाही. म्हणून त्या मानवाला धन प्राप्त करण्यासाठी आवर्जून सांगितलं जाते, हे मानवा तू धन प्राप्त कर, कारण या जगात धनच सर्व काही आहे. एक निर्धन मनुष्य आणि मेलेला मनुष्य यामध्ये काही फरक नाही. धनमर्जेय मानव किंवा धनमर्जेय काकुस्थ, रामचंद्रांना वशिष्ठांनी सांगितलं, काकुस्थ शब्द वापरला आहे. धनमर्जेय काकुस्थ धनमूलमिदं जगत अंतरम नैव पश्यामी निर्धनस्य मृतस्य च. म्हणून श्री समर्थांनी सुद्धा
इथे सगुण भाग्यश्री भोगती या शब्दामध्ये समर्थांनी सगुणाच्या मागे भाग्यश्री येते, म्हणजे गुणवंताला भाग्यश्री भेटते. गुणवंत व्हा म्हणजे आपोआपच तुम्हाला धनसंपदा प्राप्त होईल. पोटभर टिचभर पोटाची चिंता करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी तुम्हाला गुणसंपदा प्राप्त करावी लागेल. म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. जाणता तो कार्य करी, जो जाणतो तो कामाला लागतो. नेणता काहीच न करी, आणि म्हणून जाणता तो पोट भरी, नेणता भीक मागे. हे तो प्रगटची असे, जनी पाहता प्रत्यक्ष दिसे. विद्येविण करंटावसे, विद्यावंत तो भाग्यवंत. श्रीराम. विद्यावंत क्या विद्या तो भाग्यवंत. कोणाला भाग्यवंत म्हणावं? संतांनी भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरीराया म्हटलं. समर्थ इथे म्हणतात आहे संसारामध्ये भाग्यवंत तो राहील जो विद्यावंत आहे. म्हणून विद्येची कास धरावी असा आग्रह समर्थ धरतात. म्हणून आम्ही भरपूर शिकलं पाहिजे, खूप ज्ञान प्राप्त केलं पाहिजे, त्या ज्ञानातून धन प्राप्त केलं पाहिजे, आणि धनातून इतर लोकांना सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. आणि ही संपदा मी जर प्राप्त केली तर माझं कुटुंब संपन्न होईल. असे एक एक कुटुंब जर संपन्न झाले तर आपला अवघा देश संपन्न होईल. या देशाला मोठं करण्याचं काम या ठिकाणी असलेल्या युवकांनी केलं पाहिजे. आणि म्हणून या युवकांनी अभ्यासावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. आपल्यामधील असलेले सगळे दुर्गुण ते टाकून सगळ्या सद्गुणांची उपासना करावी. भरपूर पैसा कमवावा, आणि त्या भरपूर पैसा कमवण्यासाठी भरपूर विद्या संपन्न व्हावं, ज्ञान संपन्न व्हावं, गुणसंपन्न व्हावं, आणि मग धनसंपन्न झाल्यानंतर या सगळ्या गुणांमुळे जगामध्ये आपली किंमत वाढेल. अशा प्रकारे समर्थ या ठिकाणी सगुणाची उपासना करायला सांगतात आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय तो नुसता वृद्धांसाठी नाही, नुसता बालकांसाठी नाही, तर तो तरुणांसाठी सुद्धा समर्थ या ठिकाणी विशेष करून सांगतात. आपल्या या विषयाला अधिक भर पुढे येत राहणार आहे. आजच्या वेळेचा विचार करता आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या सगुणाला, सगुण उपासनेला, त्या सगुण ब्रह्माला विनम्र अभिवादन करतो. आणि सगळ्यांनी गुणसंपन्न व्हावं. एक तरी अंगी असू दे कला, नाही तरी काय फुका जन्मला. हे वचन जसं प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे आम्ही सुद्धा कुठल्या तरी गुणांनी नटावं आणि सर्वांसमोर गौरवाने आपण पुढे यावं. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथे संपन्न करतो. जय जय रघुवीर समर्थ. उपासनेला दृढ व्हावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. श्रीराम.